मराठी व्याकरण याची खूप व्याप्ती आहे. जितकं शिकाल तितकं कमी आहे, परंतु आपण थोडंफार त्याबद्दल माहिती असावी म्हणून आज घेतेय मराठी व्याकरण. मराठी व्याकरण या व्याकरणामध्ये प्रथम आपल्याला माहिती पाहिजे किती वर्ण आहेत. भाषा ही नेहमी वर्णांपासून, जसे इंग्रजी भाषा अल्फाबेट लेटर्स पासून, तशी भाषा ही वर्णांपासून. तर मराठी भाषेमध्ये 48 वर्ण आहेत. हे 48 वर्ण 3 विभागात भागलेले आहेत आणि ते 3 विभाग असे आहेत: 1 स्वर, 2 स्वरादी आणि 3 व्यंजन. आता हे 3 जर आपल्याला माहिती झाले, साधारण अ आ इ ई उ ऊ हे जे सगळे ते स्वर म्हणतो आणि मग स्वरादी आणि व्यंजन हा हे जे काय घेतले ते. आता शब्दांच्या जाती. वाक्य लिहायचं झालं तेव्हा शब्द पाहिजेत आणि शब्द जोडून जेव्हा वाक्य तयार होतं आणि त्या वाक्यामध्ये प्रत्येक शब्द हा वेगळ्या जातीचा असतो आणि म्हणून शब्दांच्या जाती त्या एकूण 8 आहेत. शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. पहिला आपण घेऊया नाम. नामाविषयी व्याख्या जर घ्यायची तर आपल्याला माहितीच आहे की एखाद्या खऱ्या किंवा कल्पित वस्तूचे नाव किंवा व्यक्तीचे नाव याला आपण म्हणतो नाम. आणि या नामामध्ये अनेक प्रकार आहेत आणि ते उदाहरणार्थ आपण पहिल्यांदा नाम म्हणजे काय तर ते देते आणि ते म्हणजे सुमन, झाड, पाणी, सिंह, मुलगा, आई. या सगळ्याला आपण नाम ह्या शब्दाने जाणीव घेतो त्याची. नाम. आणि या नामाचे प्रकार आहेत 3: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. यामध्ये सामान्य नाम म्हणजे जे नेहमी आपण म्हटलं जातं. क्रमांक लिहिते मी, त्याला म्हणते सामान्य नाम. या सामान्य नामाचे उदाहरण आहेत गाय, नदी, पर्वत. एकवचनी आणि अनेक वचनी याचा वापर केला जातो आणि ते सामान्य नाम धरलं जातं. मग आहे ब. आणि तो ब प्रकार आहे सामान्य नामाचा विशेष नाम. आता या विशेष नामामध्ये पहिलं अक्षर हे आपण धरतो ते मोठं अक्षर लिहिलं जातं, पण ती एखाद्या व्यक्तीचे नाव, पुस्तकाचे नाव किंवा पर्वताचे नाव, नदीचे नाव या दृष्टीनं त्याला धरलं जातं. आणि त्यामध्ये आपण लिहूया तुकाराम, शंकर, हिमालय, गंगा आणि भारत. ही अनेक उदाहरणं मी तुम्हाला दिली आणि ती झाली विशेष नाम. आता घेऊया क. भाववाचक नाम.
या भाववाचक नामामध्ये प्राण्यामधील किंवा पदार्थाचा गुण किंवा त्याचा अर्थ आपल्याला होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. म्हणजे ते म्हणजे चांगुलपणा, शौर्य, आनंद, गुलामगिरी, आणि गोडवा. ही जी भाववाचक नाम आहे त्याप्रमाणे आपण ती तीन आपण ओळखतो नामाचे तीन प्रकार. त्या व्यतिरिक्त नामाचे प्रकार आहे समूहवाचक आणि धातुसाधित. परंतु ते समूहवाचक म्हणजे जेव्हा आपण कळप हा शब्द वापरतो त्याला समूहवाचक. आता यानंतर आपण घेणार आहोत नामाच्या नंतर सर्वनाम. सर्वनाम म्हणजे जी सर्वनाम म्हणजे जे शब्द आपण एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या ऐवजी वापरलं जातं त्याला आपण म्हणतो सर्वनाम. एक उदाहरणार्थ जर झालं तर अनेक सर्वनाम आपल्याकडे आहेत. तो, ती, तुम्ही, आपण ही सर्व सर्वनाम आहेत. उदाहरणार्थ देते ती, तो, आम्ही, मी, मला, त्याची ही सगळी आपण सर्वनामामध्ये घेतो. मग प्रकार आहे शब्दाच्या जातीमध्ये विशेषण. आणि हे विशेषण हे विशेष माहिती नामाविषयी देतं त्याला आपण म्हणतो विशेषण. साधारणतः हा शब्द विशेषण हा एखादा नामाविषयी जास्ती माहिती देतो आणि म्हणून आपण त्याला विशेषण. आणि निबंध वगैरे आपण लिहितो त्याला ह्या विशेषणांची अत्यंत गरज असते. आता उदाहरण देऊया. श्रीमंत, गोरा, गरीब, काळा, चार. हे जे उदाहरणं दिली आहेत ही सगळी विशेषण दर्शवतात. उदाहरणार्थ जर वाक्यच करायचं झालं तर ही गुणविशेषण आहेत. श्रीमंत माणूस, गोरा माणूस, गरीब माणूस, काळा माणूस किंवा काळा दगड. पण चार हे मात्र संख्या विशेषण असं आपण त्याला धरतो. त्यानंतर शब्दांच्या जातीमध्ये विशेषणानंतर येतात क्रियापद. आणि क्रियापदाशिवाय वाक्य अत्यंत बेसूर असतं किंवा अर्थपूर्ण नसतं. अर्थच नाही. क्रियापद ही क्रिया पूर्ण दर्शवण्यासाठी वापरलं जातं आणि ते क्रियापद आपल्याला नीट माहिती पाहिजे. आणि क्रिया पूर्ण होण्यासाठी किंवा क्रियापद हे जरुरी आहे वाक्य पूर्ण करण्यासाठी. आता क्रियापदाचे प्रकार दोन आहेत. एक आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरं आहे अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापदामध्ये कर्माची आवश्यकता असते. अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते. आणि अकर्मक क्रियापदामध्ये वाक्य पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. आता क्रियापदाप्रमाणे आहे ही जर उदाहरणं दिली तर आहे, गेलो, पळणे, धावणे, जाईल ही सर्व क्रियापदामध्ये वापरली जातात. आणि त्यात आपण शिकूया पहिलं सकर्मक क्रियापद.
वाक्य उदाहरणासकट देते म्हणजे जास्ती समजून येईल. सकर्मक क्रियापदामध्ये कर्म पाहिजे. कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या ज्या तीन आपल्या वाक्याचे भाग आहेत, कर्ता, कर्म आणि क्रियापद, त्यामध्ये कर्म लागतं आणि म्हणून ते आपण म्हणतो वाक्य, ते क्रियापद आपण म्हणतो की सकर्मक क्रियापद. आता या सकर्मक क्रियापदामध्ये मी वाक्य लिहिते. मी पत्र लिहिते. आता यामध्ये कर्म आहे पत्र, मी हा कर्ता आहे, पत्र हे कर्म आहे, लिहिते हे क्रियापद आहे. अशा रीतीनं त्या वाक्याची क्रिया पूर्ण झाली आणि ते वाक्य अर्थपूर्ण झालं. आता दुसरा प्रकार याच्यामध्ये आहे अकर्मक. आणि ह्या अकर्मक क्रियापदामध्ये कर्माची गरज नसते आणि त्याला आपण वाक्य धरतो. आई गाते. दादा झोपला. अशा रीतीनं ही सकर्मक आणि अकर्मक हे दोन प्रकार क्रियापदामध्ये आपण जाणून घेतली. यानंतर आपण शब्दांच्या जातीमध्ये क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेविषयी विशेष माहिती देणाऱ्याला क्रियाविशेषण असे आपण म्हणतो. आणि ह्या क्रियाविशेषणामध्ये पाचवा आहे क्रियाविशेषण. क्रियेविषयी माहिती देणं म्हणजे कसं, तो मुलगा जलद धावतो. आता या ठिकाणी मी वाक्य लिहिते म्हणजे आपल्याला कळेल, मुलगा जलद धावतो. मधु सावकाश बोलतो. ज्या ठिकाणी मी अधोरेखित केलेलं आहे ते क्रियाविशेषण क्रियेविषयी विशेष माहिती देतं. उदाहरणार्थ मी जर संपलं, मुलगा धावतो, बरोबर आहे, पण तो कसा धावतो क्रियेविषयी मी जेव्हा विचारते प्रश्न तेव्हा मला कळतं की तो जलद धावतो. तसंच मधु बोलतो, मधु बोलतो, पण तो कसा बोलतो आणि त्यावेळेला मला कळतं की त्याच्या क्रियेमध्ये सावकाश बोलतो आणि म्हणून आपण त्याला म्हणतो क्रिया विशेषण. आता त्यानंतर आपण घेणार आहोत उभयान्वयी अव्यय. आणि ह्या उभयान्वयी अव्ययामध्ये जे शब्द आपण घेतो त्याचा आपण जास्ती चांगल्या शब्दाने आपण अर्थ करून घेतला पाहिजे. आणि उभयान्वयी अव्यय सहावा प्रकार शब्दांच्या जातीतला उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय हा शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो त्यावेळेला दोन शब्द एकत्र करायचे असतील किंवा दोन वाक्य एकत्र करायचे असतील तर त्यावेळेला त्या शब्दांचा वापर करतो. आणि त्याची उदाहरणं आहेत व, आणि, परंतु, पण. हे जे शब्द आपण वापरतो त्याला उभयान्वयी शब्द म्हणतो. मग आपण घेणार आहोत सातवा प्रकार शब्दयोगी. शब्दयोगी अव्यय. या शब्दयोगी अव्ययामध्ये मात्र फार काळजीपूर्वक शोधायला लागतं. आणि ते म्हणजे मी म्हणू शकते की वाक्य जर आपण घ्यायचं झालं तर झाडावर पक्षी बसलाय, पण मी हा वर शब्द मी दुसऱ्या अर्थाने पण वापरू शकते क्रियाविशेषणावर. तर तो वर चढतो. वर चढतो, कुठे चढतो, वर चढतो. आणि म्हणून त्या ठिकाणी वर मात्र क्रियाविशेषण होतं. परंतु मी जर म्हटलं की
पक्षी झाडावर आहे, तर झाडावर म्हणून या ठिकाणी आपण त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. उदाहरणार्थ वाक्य देते, पक्षी झाडावर आहे. अधोरेखित करते वर.